रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून कोकणात राजकीय धुमशानाला आता सुरुवात झाली आहे. उभाटा गटाचे विनायक राऊत हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिवसेनेने या लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघातून इच्छुक आहेत. प्रचंड जनाधार त्यांच्या पाठीशी आहे. त्यातच काल नारायण राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे नवा ट्विस्ट आलाय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षच लढवणार असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आता यावर शिवसेना नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया आली आहे. सगळ्या पक्षांना संपवून भाजपला एकट्याला जिवंत राहायचे का असा सवाल त्यांनी विचारला आहे. कसं हे बघा, भाजपच्या माध्यमातून मी असं म्हणेन, तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच, तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच, असं होत नाही. रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे, ती शिवसेनेची आहे, हे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला एकट्याला जिवंत राहायचं का भाजपला, असं त्यातला निष्कर्ष निघेल. मग म्हणजे कसं होईल, आपण दोघे भाऊ तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू, असं होता नाही. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही. आम्ही ती लढवणार, पण ती आमची आहे, आमच्या हक्काची आहे, आमची सिटिंग जागा आहे. मागच्या वेळेला आता जे खासदार आहेत त्यांची शेवटची सभा मी घेतली होती, जाऊन सावंतवाडीमध्ये शेवटची सभा जाऊन मी घेतली होती. तर आमची हक्काची जागा आहे, आम्ही का सोडू ती? हक्काची जागा माहितीमध्ये फूट पडेल वगैरे असे तुम्ही सांगता हक्काची अजिबात फूट पडणार नाही. आता प्रत्येकाला वाटतं माझा पक्ष मोठा झाला पाहिजे, हळूच जमलं तर जमलं, असं प्रयत्न करायला कोणाची अडचण नसते. ते असावी असं मला वाटतं. पण माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं असं होत नसतं कधी. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.